नमस्कार. शालेय संस्कार या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 चा हा व्हिडिओ मराठी माध्यम व सेमी इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त आहे. इयत्ता 10वी गणित भाग 1 प्रकरण 3 अंकगणितीय श्रेणी अरिथमॅटिक प्रोग्रेशन या प्रकरणातील संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 3 मधील प्रश्न 7, 8, 9, 10 ही 4 उदाहरणे आपण अभ्यासणार आहोत. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 मधील पहिले 6 प्रश्न अभ्यासलेले होते. आता आपण प्रश्न 7वा अभ्यासूया. संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 म्हणजेच प्रॉब्लेम सेट 3 मधील प्रश्न 7वा. एका अंकगणिती श्रेणीचे पहिले पद -5 आणि शेवटचे पद 45 आहे. जर त्या सर्व पदांची बेरीज 120 असेल तर ती किती पदे असतील आणि त्यांचा सामायिक फरक किती असेल. आता या गणितात काय काय माहिती दिलेली आहे ती जरा नीट पाहूया. इथे अंकगणितीय श्रेणीचे पहिले पद दिलेले आहे -5 म्हणजेच T1 बरोबर A बरोबर -5. शेवटचे पद दिलेलं आहे 45 म्हणजेच शेवटचे पद आपण TN या अक्षराने दर्शवतो म्हणजेच TN बरोबर 45 आणि सर्व पदांची बेरीज दिलेली आहे 120 म्हणजे SN बरोबर 120 दिलेला आहे. तर आपल्याला विचारलंय की या श्रेणीमध्ये किती पदे आहेत म्हणजे N ची किंमत काढायची आहे आणि त्यांच्यातील सामायिक फरक काढायचा आहे म्हणजेच D बरोबर प्रश्नचिन्ह. तेव्हा ही माहिती आपल्याला दिलेली आहे आणि या दोन किमती आपल्याला काढायच्या आहेत. मग आता इथे SN ची किंमत दिलेली आहे म्हणून SN चं सूत्र वापरलं. SN बरोबर N/2 कंसात T1 अधिक TN मी याला स्टार म्हटलेला आहे. या सूत्राचा वापर आपण करणार आहोत आणि या सूत्रामध्ये या 3 किमती ठेवणार आहोत. T1 च्या जागेवर -5, TN च्या जागेवर 45 आणि SN ची किंमत आहे 120. या 3 किमती या स्टार सूत्रामध्ये आपण ठेवणार आहोत. मग नवीन पायरी अशी मिळेल. SN च्या जागी 120 ठेवले, N ची किंमत काढायची त्यामुळे हे N/2 N/2 तसेच ठेवले. T1 च्या जागी ठेवले -5 आणि TN च्या जागी ठेवले 45. त्यामुळं या सर्व किमती आपण या सूत्रात इथे ठेवल्या. मग आता हे सोडवूया आणि N ची किंमत काढूया. मग 120 बरोबर किंमत अशी आपल्याला मिळालेली ही स्टेप N/2 कंसात -5 अधिक 45. मग यांचा हिशोब केला या कंसातला. भिन्न चिन्ह आहे म्हणजे वजाबाकी होईल. 45 मधून 5 गेले 40. मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक आहे ते इथे उत्तराला दिलं त्यामुळे या दोघांचा हिशोब अधिक 40 आलेला आहे. मग 120 बरोबर N/2 कंसात 40. मग इथे 2 ने या 40 ला भाग गेला. बे 1 बे आणि इथे बे 2 4 आणि 0 तसाच म्हणजेच 120 बरोबर N गुणिले 20. N गुणिले 20 यांचा गुणाकार इथे खालच्या पायरीला लिहिलेला आहे. मग आता इथे N ची किंमत काढायची आहे म्हणून 20 ला डावीकडे नेलं ते छेदात आले. 120/20 बरोबर N. इथे 20 ने 120 ला भागायचं आहे. 0 ला 0 भाग गेला आणि बे 1 बे बेसक 12चा भाग गेला म्हणजे 6 बरोबर N मिळाले म्हणजेच N बरोबर 6 ही किंमत मिळाली. मग आता गणितात आपल्याला सांगितलं की TN हे शेवटचं पद आहे म्हणजेच इथे N ची किंमत 6 आलेली आहे म्हणजे हे अंकगणितीय श्रेणीतलं 6वं पद आहे की जे 45 आहे. म्हणजे या श्रेणीमध्ये एकूण 6 पदे आहेत कारण हे शेवटचं पद 45 आहे. N ची किंमत 6 आलेली आहे म्हणजे 6वं पद 45 आहे. मग तेच इथे मी लिहिलंय TN बरोबर म्हणजेच T6 बरोबर 45. 6वं पद 45 आलं कारण N ची किंमत 6 आहे. शेवटचं पद 45 आहे. मग आता पुन्हा एकदा TN सूत्राचा आता वापर करूया आणि TNचं सूत्र आहे A + N-1 × D. याला मी 2 स्टार केलेले आहेत. मग या सूत्रामध्ये आपण या सर्व किमती ठेवूया ज्यावरती आपण पाहिलेले आहेत. TN ची किंमत 45 आहे, A ची किंमत -5 आहे आणि N ची किंमत आत्ताच आपण काढली 6 आहे. या 3 किमती या TN च्या सूत्रात काढूया आणि सामान्य फरक D काढता येईल कारण D सोडून या सर्व किमती या सूत्रातील आपल्याला दिलेल्या आहेत. मग TN च्या जागी ठेवले 45, A च्या जागी ठेवले -5, N च्या जागी ठेवले 6 - 1 इथे
एकला एक तसाच आहे आणि डी ची किंमत काढायची आहे त्यामुळे डी अक्षर तसंच आहे. म्हणजे या सूत्रात या 3 किमती ठेवल्यानंतर ही पायरी आपल्याला मिळेल. मग आता हे समीकरण सोडवूया आणि डी ची किंमत काढूया. मग 45 बरोबर -5, 6 - 1 झाले 5, डी तसाच आहे. मग 45 आहे तसेच डाव्या बाजूला, हे -5 डावीकडे घेतलंय ते प्लस झाले, उजवीकडे झाले 5 गुणिले डी म्हणजे 5D. मग मी इकडे सोडवतोय. 45 आणि 5 यांचा हिशोब पुढच्या पायरीला होईल 50, म्हणजे 50 बरोबर 5D असं आपल्याला मिळेल. मग ते इथे सोडवलंय. 50 बरोबर 5D. मग 5 ला डावीकडे घेतलं, छेदात आले, म्हणजेच 50 भागिले 5, 5 ने 50 ला भाग गेल्यावर 10 आले, 5 10 50, 10 बरोबर डी, म्हणजेच डी बरोबर 10. मग एन ची किंमत कळली 6 आहे, इथे आत्ता काढली आपण, आणि डी ची किंमत आत्ता कळली 10. या 2 किमती आपल्याला या उदाहरणामध्ये काढायच्या होत्या की या अंकगणिती श्रेणीमध्ये किती पदे आहेत, तर 6 पदे आहेत आणि सामान्य फरक आहे 10, डी बरोबर 10. तर या 2 किमती आपल्याला काढायला सांगितल्या होत्या. हे अंतिम उत्तर आहे. नाउ प्रॉब्लेम सेट 3, क्वेश्चन नंबर 7. In an AP, the first term is -5 and last term is 45. If the sum of all numbers in AP is 120, then how many terms are there? What is the common difference? So these two values we have to find. So what is given in this example? First term is -5, means T1 is equal to A is equal to -5. And the last term is 45. Last term is denoted by letter Tn. So Tn is also given 45. And the sum of all terms in AP is 120. Means Sn is equal to 120. And we have to find the number of terms. So n is equal to question mark. And common difference also we have to find. So D is equal to question mark. So these two values we have to find. So here value of Sn is given. So we are using the formula of Sn. Sn is equal to n by 2 in bracket T1 plus Tn. So this is star. So we are using this formula and putting these 3 values in this formula, we get Sn is 120. So 120 is equal to n by 2 as it is. T1 is -5 here and Tn is 45. So putting these 3 values, we get this step. So 120 is equal to n by 2 in bracket -5 plus 45. Now solve this equation for n, means we have to find the value of n here. So 120 is equal to here n by 2 as it is. Now in bracket -5 plus 45. So the subtraction of these two, different sign subtraction. So 45 minus 5 is 40 and give the big sign plus here. So subtraction of these two numbers is plus 40. Now here n by 2 into 40. So divide this 40 by 2. 2 ones are 2, 2 twos are 4 and 0 as it is. So 40 divided by 2 is 20. Now here 120 is equal to n into 20. So I write here 120 is equal to n into 20 in the next step. Now take this 20 to the left hand side, it will be in the denominator. So 120 upon 20 is equal to n. So divide 120 by 20, 0 gets cancelled. 12 divided by 2, 2 ones are 2, 2 sixes are 12. So n is equal to 6. 6 is equal to n, means n is equal to 6. Now here n is equal to 6 means there are 6 terms in the given AP. And we know that here last term is 45. Last term is 45, Tn is 45, means T6 is 45 because n is equal to 6 here. Now n is equal to 6 means there are 6 terms in the given AP, means this is the 6th term of the AP. So T6 is equal to 45. So I write here Tn is equal to T6 is equal to 45 because n is equal to 6 and Tn is also 45, means 6th term is also, last term is 45 here. Now we are using the formula of Tn here. Tn is equal to A plus n minus 1 into D. So this is double star. Now put the given values which we have seen earlier. Tn is equal to 45, A is equal to -5 and n is equal to 6. So put these 3 values in the double star formula. So we get the next step is 45 is equal to
-5 here. Value of A is -5. N minus 1 means 6 minus 1 here. And D we have to find, so D as it is. Now we have to solve this equation for D, means we have to find the value of D here. So next step is 45 is equal to -5 as it is, 6 minus 1 is 5, D as it is. Now take this -5 to the left hand side, it becomes plus. So 45 plus 5 is equal to 5D. So sum of these two, 45 plus 5 is 50. So 50 is equal to 5D. So I write here 50 is equal to 5D. So take this 5 to the left hand side, it will be in the denominator. So 50 upon 5 is equal to D. So divide 50 by 5. 5 ones are 5, 5 tens are 50. So 10 is equal to D, means D is equal to 10. So we have to find in this example how many terms are there in the given AP. So N is equal to 6 we have find here, and the common difference D is 10. So N is equal to 6 and D is equal to 10. So these two values we have to find in this example. So we found the value N is equal to 6 and D is equal to 10. This is the final answer. आता संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 मधील प्रश्न 8वा सोडवूया. 1 ते n नैसर्गिक संख्यांची बेरीज 36 आहे, तर n ची किंमत काढा. आता 1 ते n पर्यंतच्या नैसर्गिक संख्या आपल्याला दिलेल्या आहेत, म्हणजेच 1 2 3 डॉट 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 n ही शेवटची संख्या आहे, कारण 1 ते n नैसर्गिक संख्या सांगितलेल्या आहेत. मग या नैसर्गिक संख्या आहेत असं मी लिहिलंय. या अंकगणिती श्रेणीमध्ये, कारण ही अंकगणिती श्रेणी आहेच आहे, कारण यामध्ये सामान्य फरक हा सर्व ठिकाणी स्थिर आहे, समान आहे. म्हणजेच इथे T1 बरोबर A बरोबर 1 आहे, पहिलं पद 1 आहे, आणि Tn म्हणजे शेवटचं पद n दिलेलं आहे, आणि आपल्याला इथे सर्व पदांची बेरीज दिलेली आहे 36, म्हणजे Sn बरोबर 36 आहे. आणि आपल्याला यात विचारले तर n ची किंमत काढा, म्हणजे n बरोबर प्रश्नचिन्ह. मग याप्रमाणे मी गणित इथे ज्या गोष्टी दिलेल्या ते इथे लिहिलेल्या आहेत. मग यावरून आपण D ची किंमत काढूया. इथे सामान्य फरक D काढताना पुढच्या पदातून मागचं पद वजा करायचं असतं, म्हणजे T2 वजा T1 केलं. मग T2 आहे 2 आणि T1 आहे 1. दुसऱ्या पदातून पहिलं पद वजा केलं, म्हणजे 2 वजा 1 बरोबर 1, म्हणजे D ची किंमत मिळाली 1. मग आता इथे Sn ची किंमत दिलेली आहे 36, म्हणून मी Sn चं सूत्र वापरतोय, कारण इथे A ची किंमत माहिती आहे, Tn पण माहिती आहे, आणि Sn पण आपल्याला दिलेला आहे म्हणून, आणि D पण माहिती आहे. मग A आणि D माहिती आहे, Sn पण माहिती आहे, म्हणून मी Sn चं सूत्र वापरलं की Sn बरोबर n/2 कंसात 2A अधिक n वजा 1 गुणिले D, याला मी स्टार म्हटलेला आहे सूत्राला. मग या सूत्रामध्ये या किमती ठेवल्या. Sn ची किंमत 36 ठेवली, A ची किंमत 1 ठेवली, आणि D ची किंमत पण 1 ठेवली. आता आपण या किमती इथे वरती काढलेल्या आहेत. या 3 किमती या स्टार सूत्रामध्ये ठेवल्यानंतर आपल्याला पुढची पायरी अशी मिळेल. 36 बरोबर Sn च्या जागी 36 ठेवले, n/2 तसेच आहेत. 2A म्हणजे 2 गुणिले 1 किंमत ठेवतोय, तिथे कंस केलेला आहे, आणि n वजा 1 ला n वजा 1 तसाच आहे. D ची किंमत 1 इथे ठेवली. मग आता 1 ने आत गुणायचंय, म्हणजेच गुणाकारावर काही परिणाम होणार नाहीये. म्हणजेच पुढची पायरी अशी मिळेल आपल्याला की 36 आहे तसेच लिहिले. हे 2 छेदात होते डावीकडे ते उजवीकडे, ते डावीकडे मी घेतले, ते गुणाकारात आले. म्हणजे छेदात होते 2 उजवीकडे, ते डावीकडे घेतल्यावर गुणाकारात आले, म्हणजे 36 गुणिले 2 झाले. बरोबर चिन्हाला बरोबर चिन्ह तसंच आहे, n ला n पण तसाच आहे, फक्त हे 2 आपण डावीकडे घेतले, ते गुणाकारात घेतलेले आहेत. मग कंसात n ला n तसाच आहे, कंसात 2 1 2 गुणाकार झाला. इथे n वजा 1 ने 1 ला गुणलंय, म्हणजे n वजा 1च राहणार आहे, कारण 1 ने n ला गुणलं n झाले, 1 ने वजा 1 ला गुणलं वजा 1च आले. मग आता हे सोडवूया पुढे. 36 गुणिले 2 झाले 72, बरोबर इथे कंसाबाहेरच्या n ने आत प्रत्येकाला गुणूया. तत्पूर्वी आधी हा वरचा हिशोब पूर्ण करूया. n कंसात 2 मधून 1 गेला, 1 राहिला, आणि हा n तसाच आहे, म्हणजे n कंसात या दोघांचा हिशोब झाला. इथे आतमध्ये 2तून 1 गेला 1, आणि हा n तसाच, म्हणजे उजवी बाजू आहे n कंसात 1 अधिक n, आणि डावी बाजू आहे 36 दुने 72. मग बाहेरच्या n ने आत प्रत्येकाला गुणलं, n 1 n येईल, आणि n ने n ला गुणलं n वर्ग झाले, म्हणजे 72 बरोबर मिळाले n अधिक n वर्ग, म्हणजेच n वर्ग अधिक n बरोबर 72 मिळाले. म्हणजेच हे वर्ग समीकरण आपल्याला इथे मिळालेलं आहे. मग
हे वर्ग समीकरण आपल्याला आता सोडवायचं आहे. मग एन वर्ग अधिक एन हे 72 उजवीकडे होते ते डावीकडे घेतल्यावर वजा झाले बरोबर 0. कारण हे 72 डावीकडे घेतल्यावर उजवीकडे कोणीच नाही म्हणजे 0 असणार आहे. म्हणजे एन वर्ग अधिक एन वजा 72 बरोबर 0 हे आपल्याला वर्ग समीकरण मिळालेलं आहे. आणि वर्ग समीकरण आपण अवयव पद्धतीने कसं सोडवतो हे वर्ग समीकरण प्रकरणामध्ये पूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासलेलं आहे. मग हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने आपण सोडूया. इथे एबीसीच्या किमती काढूया. ए म्हणजे एन वर्गचा सहगुणक 1 आहे, बी म्हणजे एनचा सहगुणक पण 1च आहे आणि सी म्हणजे स्थिर पद आहे ते वजा 72 आहे. मग इथे ए बी सीच्या किमती काढल्या 1 1 वजा 72. मग यावरून ए आणि सी चा गुणाकार केला 1 गुणिले वजा 72 चा गुणाकार झाला वजा 72 आणि या वजा 72 ची आपल्याला अशी फोड करायची आहे म्हणजे अशा दोन संख्या शोधायच्या आहेत की ज्यांचा गुणाकार वजा 72 येईल आणि त्यांचा हिशोब बी इतका यायला पाहिजे म्हणजे 1 यायला पाहिजे म्हणून मी इथे बी लिहिलाय 1. मग आता 72 गुणाकार येणाऱ्या जोड्या कोणत्या त्या प्रथम शोधूया. मग मी इथे 72 गुणाकार येणाऱ्या सगळ्या जोड्या लिहिल्यात. पहिली जोडी आहे 72 × 72, 24 × 72, 36 × 72, 12 × 72, 18 × 72 आणि 8 × 9 72. या एकूण 6 जोड्या मला इथे मिळालेल्या आहेत 72 गुणाकार येणाऱ्या. मग यातून अचूक जोडी आपल्याला निवडायची आहे. मग आता अचूक जोडी कशी निवडायची आहे हे आपण अवयव पद्धतीने सोडवताना वर्ग समीकरणामध्ये पाहिलेला आहे ट्रिक. या सगळे युक्ती पाहिलेले आहेत तरी पण इथे पुन्हा मी सांगतो आहे. मग 72 गुणाकार येणाऱ्या 6 जोड्या आपल्याला मिळालेल्या आहेत. मग यातली अचूक जोडी कशी निवडायची आहे तर ज्यांची बेरीज किंवा वजाबाकी या बी इतकी यायला पाहिजे म्हणजे 1 यायला पाहिजे बेरीज किंवा वजाबाकी. मग 72 आणि 1 यांची बेरीज झाली 73, ती 1 येत नाहीये. वजाबाकी केली तर 71 येते या दोघांची म्हणजे 1 आली नाही म्हणजे ही जोडी कट झाली याचा विषय संपला. मग पुन्हा या दोघांची बेरीज 27 आणि वजाबाकी केली तर 21, 1 येत नाहीये. बेरीज किंवा वजाबाकी प्रत्येक जोडीची बी इतकी म्हणजे 1 यायला पाहिजे पण इथे येत नाही, इथे येत नाही, इथे बेरीज येत नाही, इथे नाही, इथे नाही म्हणजे या सगळ्यांमध्ये बेरीज किंवा वजाबाकी 1 येत नाही. पण इथे मात्र 9 आणि 8 या जोडीमध्ये मात्र 9तून 8 गेले तर 1 उरतंय म्हणजे यांची वजाबाकी 1 येते म्हणून ही जोडी आपण इथे निवडलेली आहे. प्रत्येक जोडीमध्ये बेरीज किंवा वजाबाकी 1 यायला पाहिजे पण या 5 जोड्यांमध्ये बेरीजही 1 आली नाही आणि वजाबाकी पण 1 आलेली नाही म्हणून आपण या सर्व जोड्या कॅन्सल करून टाकल्या. ही अचूक जोडी आपण इथे निवडली आहे 9 आणि 8. 9तून 8 गेले 1 उरले. मग आता इथे ही जोडी आपण इथे लिहून टाकली 9 आणि 8. आता चिन्ह ठरवूया. हे बीचं जे चिन्ह आहे ते अधिक आहे ते नेहमी मोठ्या संख्येला द्यायचं आहे कारण बीचं चिन्ह मोठ्या संख्येला दिलं इथे प्लस आणि इथे वजा चिन्ह आहे. मग वजा चिन्ह असतं त्यावेळेला या दोघांचा गुणा या दोघांची चिन्ह भिन्न असली पाहिजेत. मग इथे याचं चिन्ह आपण आधीच ठरवलेलं आहे कारण हे चिन्ह मोठ्याला दिलेलं आहे 9ला. मग याचं चिन्ह वजा होईल. मग या दोन्ही चिन्हांचा गुणाकार वजा होतो. मग या दोघांचा गुणाकार करून बघा अधिक 9 गुणिले वजा 8 झाले वजा 72 आणि या दोघांचा हिशोब झाला 9तून 8 गेले 1 मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक. म्हणजे इथे आपण सर्व चेक केलं ही जोडी आपण निवडलेली बरोबर आहे म्हणजे हे अवयव आपण या ठिकाणी शोधलेले आहेत. मग आता हे शोधलेले अवयव आहेत ते इथे गणितामध्ये आपण घेऊन गणित पुढे सोडूया. मग हे आपलं वर्ग समीकरण होतं. मग एन वर्गाला एन वर्ग पहिलं पद तसंच ठेवलं. मधल्या पदाच्या ऐवजी हे 2 अवयव घेतले अधिक 9 आणि वजा 8. याला मधलं अक्षर घ्यायचं एन म्हणजे अधिक 9n वजा 8n इथे घेतले. शेवटचं पद वजा 72 आहे तसं उजवीकडे 0 आहे तसे. मग आता 4 पदे मिळाली 2-2चे गट केले. पहिल्या गटामध्ये एन सामायिक आहे. मग एन कंसात आले. एनने प्रत्येकाला भागलं येणारा भागाकार कंसात लिहिलं. एनने एन वर्गाला भागलं एन आले. एनने 9n ला भागलं एनला एन कॅन्सल झाले 9 राहिले म्हणजे एन सामायिक आल्यानंतर कंसात आले एन अधिक 9. इथे पुढच्या 2 पदांमध्ये म्हणजे या गटामध्ये वजा 8 कॉमन आहे कारण वजा 8ने इथे भाग जातो आणि 72ला 8ने भाग जातो म्हणजे वजा 8 इथे कॉमन आहे. सामायिक अवयव आहे. मग सामायिक अवयवाने या दोघांना भागायचं येणारा भागाकार कंसात लिहायचा आहे. मग वजा 8ने 8n ला भागलं वजा 8ला वजा 8 गेले एन राहिले. वजा 8ने वजा 72ला भागलं वजा वजा कॅन्सल झाले म्हणजे प्लस आलं आणि 8×9 72 म्हणजे एन अधिक 9 आले. मग आता इथे दोन्हीकडे एन अधिक 9 हाच कंस सामायिक आहे म्हणून त्याला मी अंडरलाईन केली आहे. मग सामायिक आहेत ते पहिल्यांदा लिहिले पहिल्या कंसात आणि असामायिक आहेत त्यांना मी अंडरलाईन केलेलं नाहीये एन आणि वजा 8ला ते असामायिक आहेत ते दुसऱ्या कंसात ठेवले आहेत. सामायिक अवयव पहिल्या कंसात आहेत
असामायिक आहेत ते दुसऱ्या कंसात आहेत, बरोबर 0. मग इथे 2 कंसांचा गुणाकार 0 आलेला आहे, म्हणजेच पहिला कंस 0 किंवा दुसरा कंस 0 आपल्याला लिहिता येईल. म्हणजे n+9 बरोबर 0 किंवा n-8 बरोबर 0. आता या दोन्ही समीकरणामध्ये n ची किंमत काढूया. हे 9 उजवीकडे घेतले वजा झाले म्हणजे n बरोबर -9 आले. इथे -8 आहेत ते उजवीकडे घेतले ते अधिक झाले म्हणजे इथे n ची किंमत आली 8. मग n च्या 2 किमती मिळाल्या, n ची किंमत -9 आणि इथे n ची किंमत आहे 8. परंतु इथे -9 जी किंमत आलेली आहे, आपल्याला गणित जे दिलेलं आहे ते नैसर्गिक संख्यांचं आहे आणि वजा चिन्ह आलेलं आहे. इथे -9 ही किंमत आलेली आहे आणि -9 ही किंमत नैसर्गिक संख्या नाही. कारण आपल्याला माहिती आहे की नैसर्गिक संख्या सर्व धन असतात. 1 2 3 4 डॉट 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 या सर्व नैसर्गिक संख्या आहेत, त्याच्यामध्ये ऋण संख्या नसते. म्हणजे ही नैसर्गिक संख्या नाही, म्हणजे ही अग्राह्य किंमत आहे. म्हणजेच n बरोबर 8 ही आपल्या दृष्टीने योग्य किंमत आहे, ग्राह्य किंमत आहे. मग तेच मी इथे लिहिलेलं आहे. म्हणजेच n बरोबर -9 ही अग्राह्य किंमत आहे, कारण -9 ही नैसर्गिक संख्या नाही. कारण आपल्याला गणितामध्ये सांगितलेलं आहे की नैसर्गिक संख्याची बेरीज दिलेली आहे 36. म्हणजेच हे गणित जे दिलेलं आहे ते नैसर्गिक संख्यांवरची अंकगणिती श्रेणी आहे. म्हणजेच -9 ही किंमत नैसर्गिक संख्या नसल्यामुळे ती किंमत आपण घेणार नाहीये विचारामध्ये, म्हणून इथे लिहिले -9 ही नैसर्गिक संख्या नाहीये. म्हणजेच n बरोबर 8 ही आपल्या दृष्टीने या गणितातली योग्य किंमत आहे, ग्राह्य किंमत आहे. आणि तीच किंमत आपल्याला इथे काढायची होती. n ची किंमत आपल्याला काढायची होती. मग इथे n ची अचूक किंमत असणार आहे n बरोबर 8. तर इथे आपलं उत्तर संपलेलं आहे. नाउ क्वेश्चन नंबर 8 फ्रॉम प्रॉब्लेम सेट 3. Sum of 1 to n natural numbers is 36. Then find the value of n. Here 1 to n are natural numbers, means 1 2 3 dot 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 n. So these are the natural numbers. Now in this AP, because this is AP, because the common difference between any two consecutive terms is 1 here, because all these are the natural numbers. So in this AP, T1 is equal to A is equal to 1, means first term is 1. Tn means last term is n. And also it is given in the example that sum of all these numbers is 36. Sum of all numbers means n terms are there. So Sn is equal to 36. And we have to find n here. We have to find the value of n here. So n is equal to question mark. Now in this AP we can find the common difference d here. So d is equal to T2 minus T1. T1 is 1 and T2 is 2. So T2 minus T1. We have to find the common difference here. T2 minus T1 is equal to 2 minus 1 is equal to 1. Now the value of Sn is given and value of A also given and D is also here we found. So A, D and Sn, these three values we are known here. So we are using the formula of Sn. So Sn is equal to n by 2 in bracket 2a plus n minus 1 into D. Call this is star formula. Now put these three values here in this formula. So put Sn is equal to 36, A is equal to 1 and D is also 1. So putting these three values in the star formula, we get the next step is 36, Sn is 36, n by 2 as it is, 2a means 2 into 1, here value of A is 1, plus as it is, n minus 1 as it is, into D is 1 here. So putting these three values, we get this step. Now we will solve further. 36 as it is. Now take this 2 to the left hand side. It will be in the numerator, because on the right hand side it is in the denominator. So take this 2 to the left hand side. It will be in the numerator and the product of 36 into 2 here. So is equal to n as it is on the right hand side. 2 into 1 is 2 here, plus as it is, and n minus 1 into 1 means we have to multiply this 1 by inside the each term in the bracket. So 1 into n is n and 1 into minus 1 is minus 1. So we get n as it is. 2 into 1 is 2 and n minus 1 into 1 is n minus 1 as it is. Now solve further here. 36 into 2 is 72. Now here 2 into 1 is 2 and n minus 1 is n minus 1 as it is here. So now in this bracket 2 minus 1 is 1
and this n as it is, and outside the bracket n as it is. So we get 72 is equal to n in bracket 1 plus n here. Now multiply inside the each term by this n. So n into 1 is n, and n into n is n square here, and left hand side 72 as it is. So 72 is equal to n plus n square, means n square plus n is equal to 72. So this is a quadratic equation we get. Now take this 72 to the left hand side, it will be minus. So there is no term on the right hand side, means 0 is there. So n square plus n minus 72 is equal to 0. This is the quadratic equation in standard form. We get this. Now we have to solve this quadratic equation by factorization method. So in the previous video of quadratic equation chapter, we have learned that factorization method of solving the quadratic equation. So we are using here factorization method to solve this quadratic equation. So find the values of a, b, c first. A means coefficient of n square is 1, so a is 1. B means coefficient of n is there, so coefficient of n is 1, so b is also 1, and c means constant term is minus 72. So these are the three values of a, b, c here, 1, 1, minus 72. So these three values we get here. Now take the product of a and c. So a is 1, c is minus 72, so 1 into minus 72 is equal to minus 72. Now we have to find the factors of this 72 such that their sum is 1, because b is 1 here. So I write here b is equal to 1. Now we have to find the two numbers such that their product is minus 72 and their sum is 1. So let us find the pairs of the numbers having product 72 here. So I here write 6 pairs having product 72. 72 into 1, 72. 24 3s are 72. 36 into 2 is also 72. 12 into 6 is 72. 18 into 4 is 72. And 9 into 8 is also 72. So these are the 6 pairs we get having product 72. Now we have to choose the appropriate pair of these two factors. Now here the sum or addition or subtraction is 1 or not, we have to check. Here addition and subtraction is not 1. Here is also addition and subtraction is not 1. Here is also addition subtraction of these two numbers is not 1. So all these 5 pairs have not appropriate pair here, because their addition and subtraction is not 1. So all these pairs have been cancelled. So only one pair remains here, 9 into 8. Now in this pair, subtraction of these two numbers, 9 minus 8 is 1. So this pair we have selected here. Now consider the signs here. Give the big sign plus here to big number here. So 9 and 8, big number is 9. So give the sign of B. Sign of B is plus here. So write the plus sign to the big number 9. So 9 is plus here. Now here is minus, means both the numbers have different signs. So this is plus, means different, means this must be minus sign here. So now check this pair is correct or not. So 9 into minus 8 is minus 72, and the sum of these two means subtraction of these two, because different sign is there. So 9 minus 8 is 1, and give the big sign plus here. So plus 9 and minus 8, these two numbers are the appropriate pair, appropriate factors of this minus 72 and the sum 1. So we are using these two factors here to solve this quadratic equation. Now this is our quadratic equation, n square plus n minus 72. Now consider these two factors here. So n square as it is, instead of middle term we have to take these two factors. So plus 9n minus 8n and minus 72 as it is equal to 0. Now there are 4 terms, so group them into 2. So this is first group and this is second group. I have underlined these two groups. Now in the first group, n is common. So divide each term by the common factor n here. So n square by n, we get n, and divide 9n by n, we get 9 here. N gets cancelled. Now similarly here, in the second group, minus 8 is common. So divide each term by the common factor minus 8. So divide minus 8n by minus 8. Minus 8 minus 8 gets cancelled. So n is there.
Minus 72 upon minus 8, we get plus 9. Minus minus gets cancelled. 72 upon 8 means 8 ones are 8, 8 nines are 72. So n plus 9 is there, is equal to 0 as it is. Now here, n plus 9, this bracket is common. So common write in the first bracket, and uncommon terms are n and minus 8. So these two uncommon terms write in the second bracket. So n plus 9 into n minus 8 is equal to 0. Now product of these two brackets is 0, means first bracket is equal to 0 or second bracket is equal to 0. Means n plus 9 is equal to 0 or n minus 8 is equal to 0. Now solve these two equations for n, means find the value of n here. So n is equal to, take this 9 to the right hand side, it becomes minus, and here n as it is on the left hand side, take this minus 8 to the right hand side, it becomes plus. So n is equal to minus 9 and or n is equal to 8 here. Now in this example, the given AP is 1, 2, 3 ... n. So these are the natural numbers given in the example. But minus 9 is not a natural number because this is negative number, and negative number is not a natural number. So this number is not acceptable. Means this number is not valid in this example. So n is equal to 8 is a acceptable value. So I write here, in the given example, 1, 2, 3, 4 ... n are the natural numbers, and here n is minus 9. So n is equal to minus 9 is not acceptable because minus 9 is not a natural number. So this value we cannot consider here. So appropriate, so accurate value of n is 8. So n is equal to 8 is acceptable value, and this value we have to find in this example. So this is n is equal to 8 is the final answer of this example. संकीर्ण प्रश्न संग्रह 3 मधील प्रश्न 9 आता आपण सोडवणार आहोत. प्रश्न 9, 207 या संख्येचे 3 भाग असे करा की त्या संख्या अंकगणिती श्रेणीत असतील व लहान 2 भागांचा गुणाकार 4623 असेल. मग इथे आपल्याला त्या 3 संख्या शोधायच्या आहेत, 3 भाग करायचे आहेत या 207 चे, आणि ते 3 भाग कोणते आहेत हे आपल्याला इथे काढायचं आहे. मग आता या उदाहरणामध्ये आपण जे 207 चे 3 भाग करायचे आहेत ते आपण अक्षरं मानली याप्रमाणे, कारण इथे आपल्याला सांगितले की जे 3 भाग करायचे ते अंकगणितीय श्रेणी आहे. मग अंकगणितीय श्रेणीमध्ये क्रमागत 3 पदे जी असतात त्यांच्यासाठी अशी अक्षरं मानतात, ए वजा डी, ए आणि ए अधिक डी. आता असे 3 भाग आहेत की जे अंकगणितीय श्रेणीमध्ये आहेत आणि 207 चे ते 3 भाग आहेत. म्हणून आपण मानलं की समजा ए वजा डी, ए आणि ए अधिक डी हे 207 या संख्येचे 3 भाग आहेत की जे अंकगणितीय श्रेणीमध्ये आहेत. तर हे 3 आपण संख्या मानलेल्या आहेत. पहिली संख्या ए वजा डी, दुसरी ए वजा डी, दुसरी संख्या आहे ए आणि तिसरी आहे ए अधिक डी. तर हे 207 चे 3 भाग आहेत. मग आपल्याला गणितात सांगितलं की हे जर 207 चे 3 भाग आहेत तर या तिघांची बेरीज 207 होणारच आहे. म्हणजेच या तिघांची बेरीज मी 207 इथे घेतोय, म्हणजेच आपल्याला असं समीकरण मिळेल. ए वजा डी पहिली संख्या आहे, ए दुसरी संख्या आहे आणि तिसरी संख्या ए अधिक डी आहे. या तिघांची बेरीज घेतली 207. मग हे मी पुढे सोडवतोय. मग इथे ए अधिक ए म्हणजे झाले 3a आणि वजा डी आणि हे अधिक डी कॅन्सल झाले इथे, म्हणजे फक्त या तिघांची बेरीज झाली ए अधिक ए 3a वजा डी आणि अधिक डी कॅन्सल झाले. उजवीकडचे 207 आहे तसेच आहेत, म्हणजेच ए बरोबर मिळाले 207/3, कारण हे 3 इकडे घेतल्यावर छेदात आले. मग 207 ला इथे 3 ने भाग घालवला म्हणजेच ए ची किंमत आली 69. इथे 207 ला 3 ने भाग घालवल्यावर 3 सक 18, खाली उरतील 2, वरून घेतले 7, 27 म्हणजे 3 9 27. 207 ला 3 ने भागल्यावर उत्तर आलं 69. मग आता इथे ए ची किंमत 69 आली. मग आपल्याला गणितामध्ये अजून एक अट दिलेली आहे. ती अट अशी आहे की लहान 2 भागांचा गुणाकार दिलेला आहे 4623. मग आपण ज्या 3 संख्या मानलेल्या आहेत ए वजा डी, ए आणि ए अधिक डी, यामध्ये लहान 2 संख्या आहेत त्या या पहिल्या 2 आहेत. ए वजा डी आणि ए या 2 संख्या लहान आहेत कारण आपण अंकगणितीय श्रेणी इथे पदं वाढत वाढत चाललेली आहेत असंच इथे गृहीत धरलेलं आहे. म्हणजेच या 2 संख्या लहान आहेत याच्यापेक्षा,
म्हणून या लहान दोन संख्यांचा गुणाकार 4623 इथे अट दिलेली आहे, म्हणून मी या दोघांचा गुणाकार 4623 ही अट घेतोय. म्हणजेच इथे मी लिहिलंय ए वजा डी गुणिले ए बरोबर 4623, कारण गणितात दिलेली अट आहे लहान दोन भागांचा गुणाकार 4623 आहे. मग यामध्ये ही आत्ता आलेली किंमत जी आहे 69 ती आपण इथे ठेवूया. मग 69 वजा डी गुणिले 69 बरोबर 4623 आहे तसेच ठेवलंय. मग या समीकरणाला सोडूया आणि डी ची किंमत काढूयात. मग 69 वजा डी तसेच आहेत, हे 69 गुणाकारात आहेत, ते उजवीकडे नेल्यावर छेदात येतील. मग इथे 4623 ला 69 ने भागायचं आहे आणि हा डावीकडची जी ही पदे आहेत 69 वजा डी ते तसेच ठेवलंय. मग या दोघांचा जो भागाकार आहे तो 67 आलेला आहे, तो भागाकार मी इथे केलेला आहे. म्हणजे 4623 ला 69 ने भागलं, 69च्या पाड्यामध्ये पहिली संख्या घेतली 462 जवळची, म्हणजे 69च्या पाड्यात 462 ला जवळची संख्या येते. 69 सक 414चा भाग गेला, मग यांची वजाबाकी झाली 48, वरून घेतले 3 इथे, म्हणजे संख्या झाली 483. मग 483 69च्या पाड्यात येतात, 69 483 इथे वजाबाकी झाली 0, म्हणजे बाकी 0 आली. म्हणजेच 69 ने जर 4623 ला भागलं तर भागाकार येतो 67. मग तोच भागाकार मी इथे लिहिलेला आहे. यांचा भागाकार झालेला आहे 67, तो इथे नवीन पायरीला लिहिलेला आहे. हे 69 वजा डी तसेच आहेत. मग वजा डी आहेत, मग डी ची किंमत काढायची म्हणून याला चिन्ह प्लस करण्यासाठी उजवीकडे आणलं. मग डी वजा होता त्यामुळे उजवीकडे आणला प्लस झाला, आणि 67 डावीकडे घेतले ते प्लस होते ते वजा झाले, मायनस झाले. म्हणजे 69 वजा 67 बरोबर डी, म्हणजे मी 67 ला डावीकडे नेले ते मायनस झाले आणि डी ला उजवीकडे आणलं ते मायनसचे प्लस झालेले आहेत. या दोघांची आदला बदल केलेली बाजू बदललेले आहेत. म्हणजे 69 वजा 67 बरोबर डी, या दोघांची वजाबाकी झाली 2 बरोबर डी, म्हणजेच डी बरोबर 2 ही किंमत आपल्याला मिळाली. मग ए ची किंमत आहे 69 आणि डी ची किंमत आहे 2. मग या किमती मी इथे ठेवतोय. आपण जे 3 अक्षर सुरुवातीला 3 संख्या मानल्या होत्या, ए वजा डी, ए आणि ए अधिक डी, या तिघांच्या किमती मी इथे काढतोय. ए वजा डी म्हणजेच 69 वजा 2, कारण डी ची किंमत 2 इथे ठेवली आणि ए ची किंमत ठेवली 69. या दोघांची वजाबाकी झाली 67. ए ची किंमत 69 आहे, दुसरी संख्या आपण ए मानलेली होती त्याची किंमत झाली 69, आणि तिसरी संख्या आहे ए अधिक डी, म्हणजेच 69 आणि 2 यांची बेरीज झाली 71. मग 67, 69 आणि 71 असे आपल्याला 3 भाग 270 चे मिळतील. आपलं उत्तर बरोबर आहे का कसं चेक करायचं, तर या तिघांची बेरीज 207 येते का पाहायचंय, कारण 207 चे हे 3 भाग आहेत. म्हणजेच या तिघांची बेरीज 207 येते. म्हणजेच 67, 69 आणि 71 हे या 3 संख्या म्हणजे 207 चे हे 3 भाग आहेत, आणि हेच आपल्याला या गणितात उत्तर काढायचं होतं. नाउ क्वेश्चन नंबर 9 फ्रॉम प्रॉब्लेम सेट 3. Divide 207 in 3 parts such that all the parts are in AP and product of 2 smaller parts will be 4623. So in this example we have to find those 3 parts of 207. Now in this example divide 207, we get 3 parts. So these 3 parts are in AP, this is given. So consider A minus D, A and A plus D. So these are the 3 consecutive terms of the given AP which divides 207 in 3 parts. So let us consider A minus D, A and A plus D are the 3 parts of 207 which are in AP. So these are the 3 consecutive terms of the AP. Now here these are the 3 consecutive terms here, as well as they are the 3 parts of 207, means sum of all these 3 numbers is 207. So sum of these 3 numbers is 207. So I write here A minus D plus A plus D is equal to 207, because these 3 are the parts of 207, means their sum must be 207. So sum of these 3 is 207 here. Now solve this
equation. Minus d and plus d gets cancelled. So a plus a plus a is 3a is equal to 207 as it is. So a is equal to, take this 3 to the right hand side, it will be in the denominator. So 207 upon 3. Now divide 207 by 3. So we get 69 here. So a is equal to 69 here. 3 ones are 3. Here 3 6s are 18. Remainder is 2. Take 7 from, so 27 is there. So 3 9s are 27. So we get 207 by 3, we get 69. So a is equal to 69 here. Now the value of a is 69. Also, one more condition is given in the example, is that product of the two smaller parts is 4623. So smaller parts are a minus d and a. So these two are the smaller parts of out of these three parts. So product of these two is 4623, means a minus d into a is equal to 4623. So I write here the given condition is a minus d into a is equal to 4623 from the given condition. So product of the smaller parts is 4623. So I write the given condition here in mathematical form. So a minus d into a is equal to 4623. Now put the value of a is 69 here. So after putting the value of a is equal to 69, we get the next step is 69 minus d into 69 is equal to 4623. Now here take this 69 to the right hand side, it will be in the denominator. So 69 minus d as it is on the left hand side. So divide this 4623 by 69 here. So I do this division here. 4623 divided by 69 here, we get a value 67 here. So dividing these two, we get 67 here. So we are using this value here again. So the division of these two is 67. 69 minus d as it is here. So minus d is there, so we have to find the value of d. So take this d to the right hand side, it becomes plus, and this 67 take to the left hand side, it becomes minus. So 69 as it is, 67 to the left hand side, it becomes minus, and d on the left hand side, it will be plus if I take this to the right hand side. So 69 minus 67 is equal to d. So subtraction of these two is 2, d as it is. So d is equal to 2 here. So value of a is 69 and d is 2. Now putting these two values in the given three parts. So given three parts are a minus d, a and a plus d. So these are the three parts. So put these two values here. So a minus d means 69 minus 2 is 67. So value of a is 69 and a plus d is the third part. So 69 plus 2. A is 69 and D is 2. So putting these two values, 69 plus 2 is 71. So these three numbers are the three parts of the 207. So 67, 69 and 71. So these three numbers are the three parts of 207. So this is the final answer of our question. And here how to check the answer is correct or not. Here the sum of these three numbers must be 207. So let us check the sum of these three numbers is 207 or not. So check this sum here. The sum of these three numbers is 207. So answer is correct. So final answer is 67, 69, 71 are the three parts of 207. आता प्रश्न 10वा अभ्यासूया संकीर्ण प्रश्नसंग्रह 3 मधील. गणित असं दिलेलं आहे. एका अंकगणितीय श्रेणीत 37 पदे आहेत. सर्वात मध्यावर असलेल्या 3 पदांची बेरीज दिलेली आहे 225 आणि शेवटच्या 3 पदांची बेरीज आहे 429. तर आपल्याला अंकगणितीय श्रेणी कोणती आहे ती ओळखायची आहे, म्हणजे ती अंकगणितीय श्रेणी लिहायची आहे. आता हेच गणित मी सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एकाच वेळेला सांगणार आहे, म्हणजे मराठी माध्यम आणि सेमी इंग्रजीचे विद्यार्थी एकाच वेळेला हे गणित समजावून घेतील. मी योग्य त्या ठिकाणी इंग्रजीचा वापर करून कुठे बदल करायचा आहे तो सांगणार आहे.
सेमी इंग्रजीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित असं दिलेलं आहे. देर आर 37 टर्म्स इन अन एपी. द सम ऑफ 3 टर्म्स प्लेस्ड एक्झॅक्टली ऍट द मिडल इज 225. मीन्स सम ऑफ these middle terms is 225 here, and the sum of last 3 terms is 429, and we have to write the AP. मग आता या गणितामध्ये काय दिलेलं आहे तर एकूण 37 पदे आहेत म्हणून सांगितलंय. मीन्स देर आर 37 टर्म्स, म्हणजेच एन ची किंमत दिलेली आहे 37. कारण एकूण पदे 37 म्हणजेच एन ची किंमत 37. टोटल देर आर 37 टर्म्स, मीन्स एन इज 37. मग आता या गणितामध्ये सर्वात मध्यावर असलेल्या 3 पदांची बेरीज दिलेली आहे 225. पण आता एकूण पदे आहेत 37. मग या 37 पदामध्ये सर्वात मध्यभागी असलेलं पद कोणत्या क्रमांकाचं आहे ते प्रथम आपल्याला काढायचं आहे. म्हणजेच याच्यात मिडल टर्म कोणती आहे त्या एपी मध्ये ती आपल्याला प्रथम काढायची आहे. मग त्याच्यासाठी सर्वात मध्यावरचं पद काढत असताना आपल्याला माहिती की सूत्र असं असतं n अधिक 1/2. n म्हणजे एकूण पदे म्हणजे नंबर ऑफ टर्म्स, म्हणजे हे सूत्र आहे n अधिक 1/2. म्हणजे या फॉर्म्युल्याचा उपयोग करून आपल्याला त्या अंकगणिती श्रेणीतील बरोबर मध्यावर असलेलं पद कोणते ते काढता येईल. म्हणजेच मिडल टर्म ऑफ एपी आपल्याला काढता येईल. मग ते सूत्र मी इथे लिहिलं n अधिक 1/2. मग इथे n ची किंमत 37 आता आपण पाहिलेली आहे, गणितात दिलेली आहे. 37 पदे आहेत. मग ती किंमत इथे ठेवली 37 अधिक 1/2. म्हणजे 37 आणि 1 यांची बेरीज झाली 38/2 तसेच आहेत. मग 38/2 म्हणजेच उत्तर आलं 19. 38ला 2 ने भागलं 19 आलं. म्हणजे अंकगणिती श्रेणीमध्ये मध्यावर असलेलं जे पद आहे ते 19वे पद आहे. म्हणजे मिडल टर्म ऑफ द एपी इज 19th टर्म. म्हणजेच मधलं पद 19 आहे. मग आता या गणिताकडे जाऊया. इथे आपल्याला दिलं की मध्यावर असलेल्या 3 पदांची बेरीज 225 आहे. मग मधलं पद 19 आहे आणि मधली 3 पदे म्हणजेच अशी असणार आहेत, एकीकडचं आणि एकीकडचं घ्यायचं आहे. म्हणजेच मधलं पद मिडल टर्म जर 19वे पद आहे तर मधली 3 पदे अशी क्रमाने होतील T18, T19 आणि T20. म्हणजेच T18, T19 आणि T20 आर द 3 मिडल टर्म्स ऑफ द गिवन एपी. म्हणजे ही 3 पदे दिलेल्या अंकगणिती श्रेणीतील मध्यावर असलेली ही 3 पदे असणार आहेत. मग या 3 पदांची बेरीज आपल्याला दिलेली आहे 225. म्हणजेच ते मी नवीन ओळीला लिहिलंय की या तिघांची बेरीज करायची. सम ऑफ दीज 3 नंबर्स इज 225. हे दिलेलं आहे गणितामध्ये. इथे सम ऑफ 3 टर्म्स प्लेस्ड एक्झॅक्टली ऍट द मिडल इज 225. सर्वात मध्यभागी असलेल्या ज्या 3 पदांची बेरीज आहे ती 225 दिलेली आहे. मग मध्यभागी असलेली ही 3 पदे आत्ताच आपण पाहिलेलं आहे, मिडल टर्म्स आहेत. म्हणजेच या तिघांची बेरीज 225 घेतली. याला मी समीकरण 1 म्हटलेलं आहे. आणि हे गणितात दिलेल्या अटीवरून आहे, फ्रॉम गिव्हन कंडिशन लिहिलेलं आहे. मग यामध्ये आता T18, T19 आणि T20 यांच्या किमती ठेवायच्या आहेत या समीकरण 1 मध्ये. मग यासाठी सूत्र वापरलं Tn बरोबर A अधिक n-1 इंटू डी. म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये आता आपण n ची किंमत एकदा 18 घेणार आहोत, n ची किंमत एकदा 19 घेणार आहोत आणि n ची किंमत एकदा 20 घेणार आहोत. तर या तीनही किमती या स्टार सूत्रामध्ये ठेवायच्या आहेत आणि मग आपल्याला या 3 किमतीवरून 3 वेगळी समीकरण मिळतील. म्हणजेच इथे आपल्याला समीकरण असं मिळेल इथे स्टार सूत्रामध्ये n बरोबर 18 ठेवले. म्हणजे इथे T18 बरोबर A वजा 18 वजा 1 झाले 17D. आता n ची किंमत 19 ठेवूया. T19 बरोबर A अधिक 19 वजा 1D. म्हणजेच 19 मधून 1 गेले 18D झाले. म्हणजे T19 बरोबर A अधिक 18D मिळाले जेव्हा n बरोबर 19 या स्टार मध्ये ठेवले. आणि आता n बरोबर 20 या सूत्रात स्टार मध्ये ठेवूया. म्हणजे T20 बरोबर A ला A तसाच आहे, 20 वजा 1 झाले 19, डी तसाच आहे. मग या 3 किमती मिळाल्या. या 3 n बरोबर 18 ठेवले की ही किंमत मिळाली, n बरोबर 19 स्टार मध्ये ठेवले की ही किंमत मिळाली आणि n बरोबर 20 ठेवले की ही किंमत मिळाली. मग आता या तीनही किमती या समीकरण 1 मध्ये ठेवूया. T18 च्या जागी ठेवणार आहे A अधिक 17D, T19 च्या जागी लिहायचे A अधिक 18D आणि T20 च्या जागी लिहायचे A अधिक 19D. मग या तीनही किमती या समीकरण 1 मध्ये ठेवूया. मग तीच ओळ मी इथे लिहिली आहे. या वरील 3 किमती समीकरण 1 मध्ये ठेवू.
put above values, these three values we have to put in this equation 1 here. So instead of T18 we have to write A plus 7D, instead of T19 we have to write A plus 18D, and instead of T20 we have to write A plus 19D in this equation 1. मग या तीन किमती या समीकरणात 1 मध्ये ठेवल्यानंतर आपल्याला ही स्टेप मिळेल A अधिक 17D अधिक A अधिक 18D अधिक A अधिक 19D. या तिघांच्या जागी या तीन किमती ठेवल्या, बरोबर 225 आहे तसेच आहेत. मग हे समीकरण पुढे सोडूयात. A अधिक A ची बेरीज झाली 3A आणि 17D 18D आणि 19D या तिघांची बेरीज झाली 54D. हे उजवीकडचे 225 तसेच आहेत. इथे दोन्ही बाजूला 3 ने भागूया, कारण 3 ने सगळ्यांना भाग जातो या संख्यांना. मग 3 ने भाग गेला A राहिले, इथे 3 ने भाग गेला 18D आणि उजवीकडे 3 ने भाग गेला 225 ला 75. म्हणजेच डिवायडिंग बाय 3 टू दिस इक्वेशन ऑन बोथ साइड्स वी गेट दिस स्टेप A प्लस 18D इज इक्वल टू 75. म्हणजे 3 ने भागल्यानंतर आपल्याला हे समीकरण मिळालं A अधिक 18D बरोबर 75. याला मी समीकरण 2 म्हटलेलं आहे. आता या गणितामध्ये अजून एक अट दिलेली आहे. पुन्हा एकदा गणिताकडे जाऊया. इथे उदाहरण आपल्याला असं दिलेलं आहे की शेवटच्या 3 पदांची बेरीज 429 आहे. सम ऑफ लास्ट 3 टर्म्स इज 429 हे गणितात दिलेलं आहे. पण इथे एन ची किंमत 37 आहे. मग शेवटचं पद जर 37 आहे तर शेवटची 3 पदे होतील 35, 36 आणि 37. म्हणजे शेवटच्या 3 पदांची बेरीज 429 आहे. सम ऑफ लास्ट 3 टर्म्स इज 429. सो लास्ट टर्म्स आर T35, T36 आणि T37. म्हणजेच अशी 3 शेवटची पदे होतील. मग तेच मी इथे लिहितोय आणि त्या दिलेल्या अटीचा वापर करून गणिती रूपांतर करतोय. मग इथे शेवटची 3 पदे, शेवटचं पद आहे 37, म्हणजे शेवटची 3 पदे होतील, लास्ट 3 टर्म्स असतील T35, T36 आणि T37. म्हणजे T35, T36 आणि T37 ही शेवटची 3 पदे आहेत आणि या तिघांची बेरीज आपल्याला गणितात दिलेली आहे 429. सम ऑफ दीज 3 टर्म्स इज 429. मग मी इकडे सोडवतोय. मग या शेवटच्या 3 पदांची बेरीज घेतली 429. याला मी समीकरण 3 म्हटलेलं आहे. ही अट दिलेली आहे गणितात दिलेल्या अटीवरून फ्रॉम द गिव्हन कंडिशन. सो दिस इज गिव्हन इन द एक्झाम्पल. मग या तिघांच्या किमती काढूया. T35, T36 आणि T37. यासाठी पुन्हा एकदा हे TNचं सूत्र वापरूया. TN बरोबर A अधिक N वजा 1 गुणिले D. मग या सूत्रामध्ये N ची किंमत पहिली 35 ठेवूया. मग T35 बरोबर A अधिक 35 वजा 1D म्हणजेच झाले 34D. म्हणजे या सूत्रात N ची किंमत 35 ठेवली की आपल्याला किंमत मिळाली T35 बरोबर A प्लस 34D. आता N बरोबर 36 या सूत्रात ठेवूया. म्हणजे T36 बरोबर A अधिक 36 मधून 1 गेले 35D. म्हणजेच ही किंमत मिळाली A अधिक 35D. आणि N ची किंमत 37 या सूत्रात ठेवूया. मग A अधिक 37 वजा 1D म्हणजे T37 बरोबर मिळाले A अधिक 36D. तेव्हा या 3 किमती या सूत्रात ठेवल्यानंतर आपल्याला अशा 3 किमती मिळाल्या. मग आता या 3 किमती मी समीकरण 3 मध्ये ठेवतोय. म्हणजे T35 च्या जागेवर लिहायचे A प्लस 34D, T36 च्या जागेवर लिहायचे A प्लस 35D आणि T37 च्या जागेवर लिहायचे A प्लस 36D. या तीनही किमती इथे समीकरण 3 मध्ये ठेवूया. ती चोळलेली आहे. वरील किमती समीकरण 3 मध्ये ठेवू. सो पुट दिस 3 व्हॅल्यूज इन इक्वेशन 3 हिअर. मग आपल्याला पुढची स्टेप मिळेल. मग A अधिक 34D, A अधिक 35D आणि A अधिक 36D बरोबर 429. म्हणजेच या तिघांमध्ये आपण किंमत ठेवल्या. हे 429 उजवीकडे आहे तसेच लिहिलेले आहेत. मग हे पुढे सोडूया. A अधिक A या तिघांची बेरीज झाली 3A आणि 34D, 35D आणि 36D या तिघांची बेरीज झाली 105D. उजवीकडे 429 आहे तसेच आहेत. मग इथे तिन्ही सहगुणकांना इथे 3 ने भाग जातोय. सो डिवायडिंग बाय 3 ऑन बोथ साइड्स. दोन्ही बाजूला समीकरणाच्या 3 ने भागूया. मग इथे 3 ने भाग गेला 3 1 3 A राहिले. इथे 105 ला 3 ने भाग गेला 35D राहिले आणि यालाही 429 ला 3 ने भागलं 143 मिळाले. मग आपल्याला हे समीकरण 4 मिळालेलं आहे. A अधिक 35D बरोबर 143 हे समीकरण 4 आहे. आणि यापूर्वीच आपण समीकरण 2 पाहिलेलं आहे. A अधिक 18D बरोबर 75 हे समीकरण 2 आहे. मग आता समीकरण 4 आणि समीकरण 2 ही जी 2 समीकरणे आहेत यामध्ये चल आहेत A आणि D आणि ही दोन्ही रेषीय समीकरणे आहेत.
म्हणजेच इथे एक सामायिक समीकरणे आपल्याला ही सोडवायची आहेत आणि ए आणि डी या किमती काढायच्या आहेत. So these two are the linear equations in two variables and variables are a and d. So we have to solve these simultaneous equation and we have to find the values of a and d here. म्हणून आपण आता ही समीकरण 4 आणि 2 ही सोडवूयात. मग इथे a चा सहगुणक समान आहे, इथे सहगुणक समान करून आपण सोडवतोय. इक्वेटिंग कोएफिशियंट मेथडने आपण ही सायमल्टेनियस इक्वेशन सोडवतोय. मग इथे दोघांचाही a चा सहगुणक सारखा आहे म्हणून आपण यांची वजाबाकी करूया. समीकरण 4 मधून समीकरण 2 ला वजा करूया. मग मी तेच लिहिलंय समीकरण 4 वजा समीकरण 2 म्हणजेच लिहिलंय इक्वेशन 4 मायनस इक्वेशन 2. इक्वेशन 4 मधून हे इक्वेशन 2 मायनस करायचं आहे, वजा करायचं आहे. मग आपल्याला पुढची स्टेप अशी मिळेल. हे समीकरण 4 लिहिलं a अधिक 35d बरोबर 143 आणि त्याच्यातून हे समीकरण 2 इथे वजा केलं a अधिक 18d बरोबर 75. मग वजा चिन्ह करायचं, वजाबाकी करायची असल्यामुळे खालच्या समीकरणाची चिन्हे बदलली. इथे a चं चिन्ह प्लस आहे ते मायनस झालं, हे पण प्लस आहे ते मायनस झालं. 75चं चिन्ह प्लस आहे ते मायनस झालं. नवीन चिन्ह विचारात घ्यायचे आणि ही वजाबाकी करायची आहे. इथे प्लस a आणि हे मायनस a कॅन्सल झाले. 35d मधून हे वजा 18d आहेत म्हणजे वजाबाकी झाली 17d. इथे 143 मधून हे वजा 75 करायचे आहेत. या दोघांची वजाबाकी झाली 68. मग 17d बरोबर 68. मग d बरोबर 17ला उजवीकडे नेलं ते छेदात आले, डिनॉमिनेटर मध्ये आले, 68 भागिले 17 झाले म्हणजे d बरोबर 4 आले. कारण 17ने 68ला भाग गेला, 17 एके 17, 17 चौक 68. इथे भाग गेला म्हणजेच d बरोबर 4 मिळाले. मग आता ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवूया इथे आणि a ची किंमत काढूया. कारण d ची किंमत आता आपल्याला मिळाली 4. मग a ची किंमत काढण्यासाठी समीकरण 2 मध्ये 2 किंवा 4 कोणत्याही समीकरणात आपल्याला किंमत ठेवता येईल. मी इथे समीकरण 2 मध्ये ही किंमत ठेवतो आहे. मग इथे लिहिलंय ही किंमत समीकरण 2 मध्ये ठेवूया म्हणजेच पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 2. मग इक्वेशन 2 आत्ताच आपण पाहिलं, हे इक्वेशन 2 आहे. a अधिक 18d बरोबर 75. मग याच्यात d च्या जागी ठेवायचे 4. मग तेच इथे केलंय. a अधिक 18 गुणिले d ची किंमत 4 आहे, त्याला कंस केलाय बरोबर 75. मग हे समीकरण पुढे सोडूया. a ला येत असाच 18 चौक 72 बरोबर 75 म्हणजे 72ला उजवीकडे नेलं ते वजा झाले म्हणजे a बरोबर 75 वजा 72 मिळाले. 75 वजा 72 ची वजाबाकी झाली 3 म्हणजे a बरोबर 3. मग आता a बरोबर 3 आहे आणि d बरोबर 4 आहे. मग यावरून आपल्याला अंकगणितीय श्रेणीतील पहिली 3 पदे किंवा 4 पदे आपल्याला काढता येतील. मग a आणि d च्या किमती वापरून आपण पहिली 3 पदे इथे काढूया या अंकगणितीय श्रेणीतील. सो पुटिंग दिस two values a is 3 and d is equal to 4 we can find the first 3 terms of the given AP. म्हणजेच इथे आपण पहिली 3 पदे इथे काढूया. मग पहिलं पद a च असतं, a ची किंमत इथे दिलेली आहे 3. मग तेच आहे t1 म्हणजेच a म्हणजेच 3 आहे आणि d सामान्य फरक कॉमन डिफरन्स आलेला आहे 4 आत्ताच आपण इथे काढलेला आहे. मग पहिलं पद मिळालं 3. दुसरं पद t2 काढताना अगोदरच्या पदामध्ये d मिळवायचं आहे. t1 अधिक d म्हणजे 3 अधिक 4 बरोबर 7 झाले. t3 काढताना अगोदरच्या पद t2 मध्ये d मिळवायचा आहे. मग t2 अधिक d म्हणजे 7 अधिक 3 बरोबर 10 मिळाले. मग याप्रमाणे पहिलं पद, दुसरं पद आणि तिसरं पद मिळालं. 3, 7, 10 अशी आपल्याला या श्रेणीतील पहिली 3 पदे मिळालेली आहेत. आता शेवटचं पद पण काढू शकतो कारण याच्यात शेवटचं पद 37 आहे म्हणून सांगितलं, कारण एकूण पदे 37 आहेत म्हणून गणितात सांगितलेलं होतं. म्हणजेच t37 आपण काढू शकतो आणि ते t37 आपण मगाशी वरती इथे लिहिलेलं आहे. इथे t37 आपण लिहिलेलं आहे. t37 बरोबर आहे a अधिक 36d. मग हीच किंमत इथे मी वापरतोय. t37 बरोबर a अधिक 36d. मग a ची किंमत 3 आहे आणि d ची किंमत इथे 4 ठेवली. 36 गुणिले 4 मग 3 अधिक 36 गुणिले 4 3 ला 3 तसेच 36 चौक 144 झाले आणि 3 आणि 144 ची बेरीज झाली 147. म्हणजे t37 म्हणजे शेवटचं पद आहे, लास्ट टर्म आहे या एपी मधलं 147. म्हणजेच इथे ही एपी अशी मिळेल, म्हणजेच अंकगणितीय श्रेणी अशी मिळेल 3, 7, 10 डॉट 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 शेवटचं पद 147. मग तेच इथे लिहिलंय शेवटी 3, 7, 10 डॉट 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 147 ही अंकगणितीय श्रेणी आहे. आणि हेच उत्तर आपल्याला या गणितात काढायचं होतं की अंकगणितीय श्रेणी लिहायची होती.
म्हणजेच या गणितामध्ये फर्स्ट टर्म 3 आहे, सेकंड टर्म 7 आहे, थर्ड टर्म 10 आहे आणि लास्ट टर्म 147 आहे. म्हणजेच एपी असेल 3, 7, 10 डॉट 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 147. दिस इज द रिक्वायर्ड एपी. So required AP is 3, 7, 10 dot 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 147. So this is the final answer. We have to find the AP in this example. So this is the required AP.